अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 25. अशी मान्यता आहे की या अध्यायाच्या नित्य पठणाने शाप बधत नाहीत. पुन्हा मनुष्य जन्म येईल व सुंदर कुटुंब मिळेल. ज्या भाविकांस हा अध्याय नित्य पठण करावयाचा आहे त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीस दिलेले मंगलाचरणम एकदा पठण किंवा श्रवण करावे. नंतर अध्याय पठणास किंवा श्रवणास सुरुवात करावी. सुरुवात करूयात. अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी वासुदेवा. वासनाद वासुदेवा माया अवयवा म्हणून तुते माधवा सगुण स्थिती विराजे. हे चक्रचाळका यदुपती वधवी आता रसाळ युक्ती जने श्रोते आनंद पावती नवरसाते वेदुनिया. मागील अध्यायी भर्तरीनाथ अवंतिके आला व्यवसायते ते जननादी पाळून यथाश्रुत वदविले महाराजा. यापरी पुढे कथा गहन वधवी नवरसा सुडाळपण ऐसे वदता रुक्मिणी रमण संतोष चित्ती जहाला तरी आता श्रोती कथा स्वीकारा श्रवणार्थी व्यावसायिक घेऊनी भर्तरी प्रति अवंतिकेसी पातले परी ग्रामाजवळी करीत झाले शिबिर स्थळी रचुनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले. ऐसी परी व्यावसायिक उतरते झाले स्थान स्थायिक तो अस्ताचळा गेला अर्क व्यावसायिक मिळाले. अग्नी पेटवणी एके ठाई शेक घेती व्यावसायिक तो निकट येऊनी जंबुकमही कोल्हाळ केला एकची. कोल्हाळ केळला प्रिस्व भाषेत बोलते झाले जंबुक समस्त व्यावसायिक होई या स्थितीत बैसू नका सावध व्हा. तुम्हावरी आहे धाडी महातस्कर बळी प्रौढी द्रव्य हरवणी नेतील तातडी सावध घेऊनी बैसारे. ऐसे जंबुक बोलती वाणी भर्तरी ऐकता झाला कानी ऐकताची विचार अंतकरणी करिता झाला महाराजा. मनात म्हणे व्यावसायिक अन्न आपण करीत आहोत भक्षण तरी या ते श्रुत करून उपकाराते सारावे. की मातेचा उपकार जेवी फेडी तसे खगेंद्र देवी व्यावसायिकाचा उपकार जंबुकाचे भाषा त्याची रीती सांगावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका तस्कर धाड घालून आले ऐका येत आहे ती तुम्हावरी. म्हणती कळले कशावरून तरी जंबुक बोले स्वभाषे करून भुक्कत तरी भाषा माझ कळून येत आहे महाराजा. तरी मी तुमचे बक्षिले अन्न म्हणून वदलो गुप्त न ठेवून ऐसे बोले भर्तरी वचन विश्वासाते दाटले. मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करून धारण बसते झाले सावधपणे काष्टवनी योजनीय. पोटी घालून माल भारती सावध पहारे देती भोवती तो तस्कर धाडी शतानुशते येऊनिया पोचले परी व्यावसायिक परम झुंजार वृद्धदायक यंत्र घाये तस्कर सफळी जर्जर केले सर्वस्वी. परम जर्जर तस्कर होता मग वित्ताची सोडून वार्ता पळते झाले शस्त्रघाता सहावेना शस्त्रघात. असो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाते मग निवारण होणी हडबडत बैसले शांत व्यावसायिक. शांत होणी भर्तरी असे घेऊन बैसले मंडपासी परी सावधपणे लोटल्या निशी दीड प्रहरी राहिली दीड प्रहरी यात्रा. पुन्हा जंबुक येऊन तेथ मुंगती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती परी भर्तरी ते पुन्हा पसती प्रश्न उगते की पुन्हा जंबुक येऊन येथे काय बोलले ते सांग. ऐसे बोलता व्यावसायिक सांगतो झाला वरदायक म्हणे आता कोले भुके वदले आहेत ते ऐका. तरी उत्तर देशहून आता प्रांतिक येत आहे दक्षिणेचा शिववर्दी महासमर्थ राक्षस जाणे असे तो. तयापाशी 4 रत्ने असती तेजस्वी देदीप्यमान तरी त्याते घेऊन जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल. परी तो लाभ म्हणाल केवता तरी रायाचा हृदय टिळा रेखिता पावेल सार्वभौमता अवंतिके माझी दक्षतो. तरी त्याते योजनी मरण रुद्रे वस्त्रे आणावे भरून ग्रामद्वारी टिळा रेखून विजय भाळी रेखावा. ऐसे भर्तरी बोलता त्याते विक्रम रूप होता तेथे एकताची शस्त्री हाताते कळूनिया चालला. यापरी श्रोते कल्पना घेती शिववर्दे त्या दानवाप्रती काय धन लाभले क्षिती तेची कथानक सांगावे. मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व चित्रमा गंधर्व तयाचे नाव महाप्रतापी आगळा. तो सहस्थिती कैलासासी जाता झाला भावे मानसी तो उमेसह दूतकर्मासी शिव बैसले खेळत. तो चित्रमा गंधर्वनाथ येऊनी पोचला अकस्मात तो उमेसहित उमाकांत भावे करुणी नमियेला.
नमिता देखील निळकंठ मग आश्वासन देऊनी सन्निध नीट विराजवूनी गंधर्व भट तुष्ट केला मानसी. निकट गंधर्वा बैसवून खेळ खेळती दोघे जण तो अंबेने खिळी डाव जिंकून शिवावरी आणीला. आणीला परी अक्षभास द्विविध भासला उभयता स्वतेने करुणी प्रतिवादास प्रवर्तली उभयता. शिव म्हणे पडले 18 आंबा म्हणते पडले 12 ऐसे बोलण्यात फेरा उभय तसी पडियेला. मग ते उभय वदती विवादिता गंधर्वा पुस्तितेने शिव पक्ष धरुणी चित्ती 18 पडले म्हणत असे. परी तो पुबारा खरेपणी हस्ताक्षोभली मृडानी म्हणे गंधर्वा शिव पक्ष धरून बोलतोसे ऐसे तू. परी तव देही असत्यवस्ती आहे सुदृढ पापमती तरी तू जाऊन मृत्युक्षिती राक्षस रूपे वर्तसील. ऐसे बोलता दक्षनंदनी गंधर्व व्यापला कंपे करुणे अंगे रोमांच उठून शिवचरणी लागला. म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिता येणे काळी मुखा लागली शाप काजळी तरी आता काय करू. ऐसे म्हणून अश्रू भरून आले उभय लोचन तेने करुणी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला. म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहसा चिंता पुढे सुरोचन गंधर्व मही प्रवर्वता शक्र शापे वर्तला की. वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रति तया पुत्राच्याने हाती मुक्त होशील सुजाना. तो शस्त्रघाते राक्षस तनुते तव प्राणाते करील विभक्त येरी म्हणे लाफ त्यात माज मारावाय कायाचा. शिव म्हणे तू ते मुक्त करिता रुद्र टिळक रेखिता माता तेने टिळक सर्व शोभता मही भोगील भोगाते. तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्रासे काय हे माहीत तरी तो येऊनी मम वादाते प्रवर्तेल महाराजा. ऐसे ऐकून उमाकांत म्हणे द्रुमिल अवतार भरतेना त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचना पुत्रासी. ऐसे बोलता पंचानना मग स्वस्थ झाले तयाचे मन मग दिव्य देह आश्रमी ठेवून दानवदेही अवतरला परी बळहीन येत होता मार्गे करून तो शस्त्रे घेऊन विक्रम कानना प्रति प्रवर्तला. या परी आणि कशोते बोलती सुरोचन गंधर्व मेहीवरती शक्रशापे पातला निगोती कैशार्थी ते वदावे. कवी म्हणे वो ऐका वचन अमरपुरी पाकशासन सदैस्थानी सभा करून गंधर्वाधिक बैसले. पुढे अप्सरा नृत्य करीती नेटके हावभाव दाविती तिलोत्तम आणि मेनका युती अर्कज्योती लावण्य. कैसे त्याचे चांगुलपणा ग्रंथी किती करू वर्णन तरी तयांचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होत असे. ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविती चमचमका समतात जयांचे नेत्रकटाक्ष पाहता जपी तपी नाडती. मग मुनी येऊनी लुंगी कासोटी सोडणी धावती तयांची पाठी मग त्यांचे आचरण योग रहाठी होती कष्टी कंदर्पे. ऐसी गुणज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका चंद्रज्योती नाट्य करीती ते सभे प्रति वेदे चित्ती गंधर्व. ते नाट्य करिता सुरपणी सुरोचन गंधर्व पंचबाणी अति वेदला निशिदिनी लाज सोडणी तिचे कारणे. परम वेदता पंचबाणी देवसभे ते मदेन गणुनी एकाएकी सभे ते उठुनी मेनकेते स्पर्शितेसे. धरुणी मेनकेचा हस्त कुच करी हस्ताने व्यक्त ते पाहुणी शचीनाथ परमचिती क्षोभला. म्हणे सभास्थानी सोडून लाज कवळी तरंबे ते कामी काजे तरी हा ऐसा अधमधो पदचित होव का. जयाते न कळे रागरंग हिन्न बुद्धी कामक योग तपरी हा पतन पाव स्वर्ग महागर्दभ हो. ऐसे बोलता पाकशासन तत्काळ झाला तेथून पतन होता सहस्रने तुष्ट केला स्तुतीने. म्हणे महाराजा अमरनाथा उशाप द्यावा माते आता हे कर्म घडले असता परिक्षमा करावीची. तू दयावंत प्रज्ञाराशी सदा कळवळा हृदया पाळीशी तरी पोटी घालून अपराधाचे क्षमादान उपावे. तू माया मी लेकरू सहसा न गणी माझ्या अपराधलेशा तरी तू दृष्टी समय पियुषा मिरवी का मजवरी. ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाकशासन. म्हणे 12 वर्षी पुन्हा पुरुषन स्वस्थान ते येशील की येशील परीत कैसे कर्म मधुरा देश जो नरोत्तम जाते सत्यवर्मा नाम महिलागी मिरवदसे. तयाची कन्या लावण्य राशी स्वविवेकी पुण्यराशी तिथे वरुणी कृत्रिमासी विक्रमाते दोष व्हावे. तो विष्णू विक्रम मूर्ती ऐसी स्वशक मिरवेल महेसी तो येता तौद्रासी मुक्त होशील महाराजा. पाहता विक्रमसुताचे मुख हरेल सर्व शाप दुःख मग भूलोकाते होऊनी विनमुख स्वर्ग लोकवासी होशील तू. ऐसे बोलता सहस्रनयन गंधर्व पावला दृष्टवान जैसे मृत्यूवेळी पियुषपान लाभलेसे दैवाने. की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैवी मांदूस लाभ होत की सरिता ओकी जात वाहत सांगडी हातपाय लागली
की परम दुष्काळी न मिळे अन्न भनंग रूप दावी धरण ते अपंगिले सुरभिन तैसे झाले गंधर्वी असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्गपतन वायुचक्री मिथुळा कानन सेवित झाला येऊन तरी तो येताची स्पर्शिता माही होऊन गेला गर्दपतेही मग रासभ पंक्ती कानन प्रवाही जरू लागे नित्यशर तव त्या गावी कुल्लाळ कमाठ उत्तम नामे असे सुबट तो संचरोनी कानन वाटे गर्दबाते सोर्जित असे शोध शोधित कमठ कुल्लाळ देखिले गर्दभ मंडळ त्या गर्दभात हा शापबळ गर्दभरूपी मिरवत असे मग तिने हाकुनी गर्दभ समस्त नेता झाला सदनात त्याच सभे गर्दभ त्यात कुल्लाळ शाळे गेला असे गेला परी बहु दिवस तया कुल्लाळ गृही असे यावरी कमठ तो स्वसदना असा दरिद्रात पावला तेने करुणी गर्दभ समस्त उपिले परा घेऊन वित्त परी तो गर्दभ स्वसदनात रक्षणीया ठेविला रक्षिला परी एकट्याद्वारी गर्दभ मनी विचार करी एकांती एकट्या पारी कमठ कुल्लाळे ठेविला मग रात्र पाहुणी 2 प्रहर कुल्लाळ ते बोले उत्तर की सत्यवर्माची कन्या सुंदर करुणी द्यावी मज कांता ऐसे दिनोदिन पुकारिता कमठ कानी होय ऐकता मग सुद्धा बाहेर येऊनी तत्वता निजदृष्टीने विलोकी परी कोठे काही पाहत्या प्रति वसत नाही कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोण कळेना ऐसी होनी साशंकित मुदना सदना माझी जाता तो गर्द पुन्हा पाचारून त्याते दारादावी म्हणत असे पुन्हा कमठ येत परतो न पाहता बोले याचे वदन परी गर्द बोलतो ऐसे वचन हे तो कोण कळेना मग साशंकित होय चित्ती कोण बोले तो गृहाप्रती संशय येत तया चित्ती उभा राहे कमठ तो कमठ सन्मुख उभा असता गर्द विचारी करी चित्ता म्हणे भ्रांती फेडावी आता आपल्या शब्दाची मग कमठाजवळी पाचारून बोलता झाला गर्दभ वचन म्हणे महाराज संशय दारून पाहत असती किमर्थ तू परी मी नित्य बोलतो वाणी तो ऐकतोसी खाणी तरी सत्यवर्माची मज नंदनी करून देई तो भाषा ऐसे गर्द बोलता वचन कमठ खोचे भये करून जरी ऐकले पराने तरी शिक्षा होईल आमते आह रे प्रत्यक्ष गर्द बतव मिसळू पाहे सोयराणी व मेरू मशकथेवी मानव समरंगन मिरविशी कोठे राजा कोठे रंजक कोठे तुरे मागणार विक कोठे मेरू कोठे मशक करकी खद्योत मिरविला ऐसा विचार कमठ करीत म्हणे बरवे नव्हे यात तरी आता तेजुनी ग्रामाथे वरदेशाप्रती वसावे तरी आता विपर्यास कळता सत्यवर्मा रायास तो शिर छेदुनी कसायास अर्पिल जाणं निर्धारे ऐसा विचार करीता चित्ती तो त्यास पावला ग बसती मग कांतेसे सांगून गर्दभ नीती पलायनास निश्चय केला पै पर ते मूढ दोघे जण जया लागे नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना पशु अस्ति वाचारहित हा गर्दभ बोलतो माता तरी हा पशु नव्हे निश्चित प्रज्ञावंत समजेना म्हणून अस्ति मूढपणे योजिले त्यांनी पलायन त्याची गर्दभी ग्रंथिका वाहून संसार ग्रंथिका भरी गेली संसार वाहुनी गर्दभावरती त्या सवे चालती उभयता सहज स्थिती चालता ग्रामद्वारी ते आले परिद्वार रक्षक तेथे असती तीही पाहता तयांची स्थिती समजून तयांची पलायन रीती तार्किक ज्ञाने करून या मग ते हालटे किती कमठा कारणे म्हणती संसार गर्दभी वाहन किमर्थ तू पलायन करती सांग कमठारे ऐसे पुस्तक द्वार रक्षक तेव्हा तो झाला भय व्यापक न बोले वचन काही एका मुखस्तंभ बावरी गेला तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती पलायन अर्थ पुस्तित परी तो न वदे दुःखाप्रती संशयात मिरवित असे मनात म्हणे कमठ कुल्लाळ जरी हा अर्थ वर्तू केवळ तरी हा सत्या वनवानळ अंगस्पर्शी लांबूचे म्हणून त्याती न बोलची काही मुखस्तंभ विचारे वाहना वाचा प्रवाही मग ते द्वारपाळ प्रज्ञातेही अटक करीत कमठाते म्हणते ऐसी वस्ती टाकून कमठा तू करीशी पलायन तरी ते राहते शुद्ध करून मग बोलू तुझं कमठा ऐसे वधूने द्वारपाळ राजांगाने जाऊनी चपळ म्हणती महाराज कमठ कुल्लाळ ग्रामातून जाण्यात तसे मग त्वरे पाठवून आपले दूत कमठ आणला राज्यसभेत सभास्थानी जाताच त्याते राव सम्मुखे पुसत असे म्हणे काय झाले दुःख मात कोणते दुःख तुझं वसत मजा आले म्हणून ग्रामाते सांडोनिया जासी तू ऐसी असता महाराहाटी तू कोणी अर्थी झाला कष्टी तरी अर्थ वधुनी होती शुद्ध करी आमोते म्हणे कमठा सत्यवर्मा नाव मिरवित मही आम्हा तरी सत्य चालविन नेमा नामा समान वर्तत असे ऐसे बोलता राव वचन कमठ बोले राया कारणे हे महाराज प्रजापालन करणे दक्ष तुम्हीच आहा की
परे माते दुःख जे आहे ते वाचने बोलता न ये, बोलो जाता प्राण जाहे देहमुक्त होईल. राव म्हणे मजकडून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षीन प्राण तुझा की. तरी या बोला करणे संशय मिरवित असेल म्हणे तरी माझे सदैव वचन घेई कमठातून. ऐसे बोलता राजेंद्र वाणी कमठा तुकवा ग्रीवे लागुनी म्हणे महाराज ऐसी वाणी भाषा द्यावी मज आता. अवश्य म्हणून सत्यवर्मा कर्तव्य भाषा देत उत्तमा. मग म्हणे कमठा क्लेशवर्मा वधोनी द्यावी मज आता. येरू म्हणे नरेशा एकांती दावीने शब्दलेशा. ऐसे बोलता कमठ सहसा एकांताती झालेले. कमठ आणि नरेंद्रोत्तम एकांती बैसले शुद्ध आश्रमा. मग कमठ म्हणे राया कामा मम क्लेशाचे उधारी. हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तवोदरीची कन्या होती. नाम जीवची सत्यवती महिवर्ती मिरवत असे. तरी काय सांगू विपेरे असे एक गर्ध मम सदन असतो. रात्री पाचरुणी आम्हास विपरीत वाणी बोलत असे कैसे रीती की मजदारा करून दे सत्यवती. ऐसे बोलता चक्रवर्ती भये व्यक्त मन माझे. अहो हे पशु काय बोलत जरी राय ते होते श्रुत. मग तो माते सदनासहित कोपानाळी जाळील. अशा भयाची उमजोनी वार्ता त्रास योजिला आपले चित्त. म्हणून राया सोडून स्वार्था ग्रामाबाहेर जात असे. ऐसे बोलता कमठ कुल्लाळ. मग विचार करीत असे नृपाळ चित्ती म्हणे ही पशु केवळ वाचारायत असती की. तरी तो पशु न म्हणा सर्वथा कोणीतरी असेल देवता. परीक्षेविन माझे चित्ता पशु ऐसे नटला असे. ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला कमठाप्रती. म्हणे कमठा भय चित्त धरू नको या हेतू. तरी आता कुशळपणे दाऊ आपले भावलक्षण आणि त्याची परीक्षा करून सत्यवती ओपावी. तरी तू आता सेवेनी सदन अस्वस्थ करी आपले मन गर्दप करिता तुते भाषण उत्तरे ती तू ऐक. तू ते बोलता गर्भ मात तरी त्याते द्यावे उत्तर त्वरित की हा प्रकार रायते केला श्रुत असे महाराजा. केले परी राजोत्तर आले आहे तव बोलावरत. तरी धातू ताम्राचे मिथुळानगर करून द्यावे सर्वस्वी. पूर्ण झाली ताम्रवती मग आपल्या ते देईल सत्यवती. ऐसे सांगोनी दयाप्रती तुष्ट करील चित्ताते. ऐसे कमठा नरेंद्रोत्तमे सांगोनी दिल्या उत्तरणे व तुष्ट करुणी मनोधर्म बोळविला कमठ तो. मग तुष्ट होणी कमठे चित्ती जाता झाला सदनाप्रती. तो अस्ताचळा पाहुणी गबसती मही रात्र संचरली. रात्र झाली 2 प्रहर तवर गर्दप बोले उत्तर हे कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माते. ऐसे बोलता पशु युक्ती कमठ उतरते थयाप्रती. म्हणे महाराज नृपाप्रती श्रुत केले आहे मी. केल्यावरी प्रत्युत्तर राय दिले अनिवार्य की ताम्रधातूचे मिथुळा नगर करून द्यावे आमोते. ग्राम झाली ताम्रसंनी अर्पिन त्याते नंदिनी. ऐसे बोला प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो. तरी ऐसिया बोला सरळ असेल काही दावी कळा तुष्ट करुणी नरेंद्र पळा सत्यवती वरावी. त्याते ताम्रवती देऊन ग्रहण करावे कन्यारत्न. जैसे दानवासुरा देऊन पियुष घेतले देवांनी. किंवा कष्टाते कचे उठुनी हरोणी गेला संजीवनी. तेवे राया ते तुष्ट करुणी सत्यवस्ती हरिका. तरी काच देऊनी 5 घेणे हे तो बुद्धिवंत लक्षण असेल काही या प्रमाण करून दावी महाराजा. अशी कमठ बोलता युक्ती असं करी गंधर्वपती. म्हणे रायाची विशाळमती नव्हे कमठा या प्रकरणी. अरे हेमतगट्टिनी रत्नकोंदनी जरी तो भारविता वाणी तरी करोनी देतो याची क्षणी अमर नगरी समान की सबळ शक्रांची संपत्ती आणून देतो त्याप्रती तिथे मागणे ताम्रवती अदैव पण हे काय. असे सगळं कानना ती सुरभिरत्न कल्पतरू 14 करून ते ताम्रवती मागणे वाणी अदैव वाणी हे काय. की सुरभी अब्धिरत्न मागता देतो आणून तेथे ताम्रवती नगर पूर्ण अदैव वाणी हे काय. की रेवा काननीचे पाषाण निधी चिंतामणी देतो करून ते ताम्रवती नगर मागून अदैवपणे हे काय. तरी आता असो ऐसे जैसे ज्याचे संचित ऐसे तैसे बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळे अनुक्रमे. तरी कंठा अति निगुती जावणी जावे रायाप्रती की मिथुळा ग्राम ताम्रवती ग्रहण करी नरेंद्र. अवश्य म्हणून कुल्लाळ जाऊन